इसीलिए तो चपाती गरम कर रहा है। ताटाभोवती पाणी फिरवल्यामुळे आणि जेवण करत आहे एकटी। लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल फ्री मिळालेलं आहे आम्हाला, तर बनवते शेवाळ्या। आज मी खूप आनंदित आहे म्हणून तर बाळा समुद्र किनारी हिवाळ्यात जातात फिरायला। भावाला काय घेऊन आलेला आहे? आपली संस्कृती की सुद्धा भिजायला ठेवलेली आहे। फायनली दूध दिलेलं आहे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज सकाळी मी स्वयंपाकाच्या अगोदर फोंडूची देवपूजा करत आहेत आणि फोंडूजीचा न्यू लुक, पूजा लुक खूप छान दिसतंय फोंडूजी। तुम्ही नेहमी असं राहील तुम्ही दिवसभर असं राहिले तर काय वाटतं? ऑब्जेक्शन किती का तुमच्या ऑफिस मधले? कोण गेलं? अरे हे आपल्या संस्कृती काय होते, छान वाटतं भगवान। आणि आप पे खुल रहा है ये रंग। फोंडूजी एका साईडला पूजा करतील, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते। आज पण आमच्या गोकर्णाला एक निळं फुल आलेलं आहे, किती छान। रोज फुलं येतात देवासाठी आमच्या। फोंडूजी हे घ्या, एक फुल मिळालं। पुष्प नैवेद्य दाखवा देवाला। गरमागरम जेवण देते। कारला अजून शिजत आहे, थोडंसं पाणी आटायचं राहिलेलं आहे कांद्यातलं। गरमागरम चपाती। फोंडूजी आराम से खा लो। काय आराम से? उशीर झाला। उशीर झाला क्या आहे करे, आज लवकर जायचं त्यांना, थोडासा उशीर झाला। चावी का? ठीक आहे। काय खायचं काय? आज जॉय कार्ड घेतलं ना तुम्हीच राहिलेत। आजाओ फोंडूजी। आमचा दूधवाला भैया आणखी नाही आला, 10 वाजले तरी। भांड ठेवलेलं आहे दुधासाठी मी। चलो खाना खा के लेते पुत्र। चला फायनली दूध दिलेलं आहे भैयानी। धन्यवाद। चल ठेवून देते, थोड्या वेळाने फोडते। आम्ही आता जेवण करत आहोत। दादू खात आहे डाळ चपाती, खास दादूसाठी डाळ बनवली आहे। मना पण येणार आहे थोड्या वेळाने। आणि मी खात आहे कारलं आणि भाकरी। अणम ब्रह्मा रसं विष्णु गुप्तादेवो जनार्दनम एवं ध्या प्रथा ज्ञात्वा अन्नदोषण लिप्यते। जय श्री कारलं घे थोडं। मला कारला पसंत आहे। भांडी आणि किचन ओटा मी स्वच्छ केलेला आहे आणि आत्ता दूध गरम करायला ठेवते। आणि इथं मटकी सुद्धा भिजायला ठेवलेली आहे मी। आणि बाहेर हलका हलकासा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि दादूनी पण माझ्या काम करायला सुरुवात केलेली आहे। हांजी पुत्र, किती वेळ गेम खेळा, त्यानंतर झाडू हातामध्ये घेतलेला आहे। 10 मिनिटं। सच बोल, सच बोल नाही तो काला कवा काट खाएगा पुत्र। 1 तास जेवण झाल्यानंतर लॅपटॉप समोर बसलेला गेम खेळत। मी भांडी घासले, किचन ओटा साफ केला, मला एवढं सगळं करायला 1 तास लागला। तोपर्यंत दादू गेम खेळत बसलेला आणि आत्ता झाडू हातात घेतलेला आहे दादूने। प्यार से लगाओ झाडू, चौरून खालून वगैरे स्वच्छ घे। क्या लाला लाला बोलता है मुझे? मी त्याला काय काम सांगितलं ना, हे कर व्यवस्थित ते कर व्यवस्थित, तो म्हणते कर लिया लाला, हो गया लाला। पता नहीं लाला कोण है बेटा? लाला तुझं आवडतं नाव आहे का दादू? करियो काम। मी पण आता ह्या उशांचे कवर धुणे टाकते। या उशाच्या कवर मधून ना धांबाचा वास येत आहे। चिरंजीव घेतात डोक्याखाली। चला आता दूध पण गरम झालेलं आहे, कपडे पण मशीन लावलेली आहेत आणि आता थोडा वेळ मी आराम करते, कारण मला आज थोडासा थकवा जाणवत आहे। आणखी 2-4 कामं करायची आहेत, पण ती आराम झाल्यानंतर करते। ओ मेरा सोना पुत्र, मेरा बबडा आ गया आज। ओ बाय। जशीची तशीच आणली। हो ना, पाऊस नव्हता ना, बरं झालं। घामच घाम म्हणून तर बाळा समुद्र किनारी हिवाळ्यात जातात फिरायला। माझा मना चक्क 4 दिवसातून आज आलेला आहे। मी खूप आनंदित आहे, पण ह्याला मिठी नाही मारू शकत आणि एक गंदा आहे लडका, नाया नाही अभी। कसा झाला प्रवास? ओ बाय, बघा भावाला काय घेऊन आलेला आहे। ओ बाय बाय, प्रसाद आणलाय। मनाने प्रसाद पण घेऊन आलेला आहे छान। गणपतीपुळ्याच्या गणेश भगवानचा प्रसाद आणलेला आहे मनाने आमच्यासाठी। धन्यवाद आपका पुत्र। नाओ खाना खाओ।
मग लगेच जाणार आहे कॉलेजला? बापरे, मनाचं आज ऍडमिशन घ्यायचंय 3rd इयरला. तर आज लास्ट डेट आहे. नेमका आता आलेला आहे 1 वाजता. काल लास्ट डेट होती. बापरे बाप. मग आवर खा आणि जा बा, 1 चपाती खा. वडापाव खाल्लंय. बर हे असे खाल्लं. हो. किती माझा शोना पुत्र आहे बघा, भावाला खायला आणलेला आहे. छान छान, धन्यवाद बेटा आपका. हा, आवर आवर. मनाने आणलेला प्रसाद दादू देवाला अर्पण करत आहे अगोदर. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. थोडा वेळ आराम केल्यानंतर मी खाली जाऊन आलेली आहे. झाडांना पाणी घातलेलं आहे. सगळ्या झाडांमध्ये कुंड्यामध्ये पाणी होतं, फक्त बेलाची झाडाची कुंडी सुकलेली, तर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि आज मी खूप आनंदित आहे. काही दिवसापूर्वी बेला झाड पूर्ण जळून गेलेलं, तर ते आज छान फुटलेलं आहे. छान बारीक पालवी फुटलेली आहे बेला झाडाला. ते पाहून मला खूप आनंद झालेला आहे. आता दुसरं काम आहे ते म्हणजे आता हा पुदिना तोडून ठेवणे, जो की फोंडेजीने काल संध्याकाळी आणलेला आहे. आता हे काम करते. आता मी शेवळ्याची खीर बनवत आहे. तुपामध्ये शेवळ्या घातलेल्या आहेत. शेवळ्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये. त्या थोड्याशा जाडसर शेवळ्या आहेत, बारीकवाल्या नाही आहेत. माझ्या दादूची डिमांड आहे की आईची बऱ्याच दिवस झाले शेवळ्या बनवल्या नाहीत, आज बनव. म्हणलं ठीक आहे बाळा, बनवते शेवळ्या. आणि आज दूध पण आलेलं आहे, बनवते शेवळ्या. 15 मिनिटांमध्ये खीर पण चांगली शिजलेली आहे. आत्ता सायंकाळचे 5 वाजले आहेत, पण असं वाटतं की 7 वाजलेले आहेत. एवढं वातावरण बदललेलं आहे, अंधकारमय वातावरण झालेलं आहे थोडंसं. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आत्ता. आणि मी आज स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे. भूक पण लागलेली आहे मला. आणि आता देवपूजेची सुद्धा तयारी केलेली आहे इथं. म्हणलं देवपूजा करेपर्यंत शेवग्याची शेंगाची भाजी शिजायला पाहिजे, म्हणून मी आता शेवग्याची शेंगाची भाजी अगोदर फोडणीला टाकत आहे. त्याच्यानंतर देवपूजा करणार आहे. आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो काल, तर ते पार्सल आता आलेलं आहे. हे बघा, फ्लाइंग फिशच्या फार्म मधून तूप मागवलेलं आहे आम्ही. आणि ह्या तुपाबरोबर ना ऑफर होती, मला दाखवते. सगळं चांगली पॅकिंग वगैरे आहे. त्याचे बॉक्स आहेत, पॅकिंग एकदम सेफ करून देतात ते लोक. आणि हे बघा, 1 किलो तूप आहे आणि याची किंमत आहे 2000 रुपये. आणि हे प्युअर देशी गाईचं गिर गाईचं तूप आहे. ते त्यांचे व्हिडिओ पण आहेत आणि त्यांचं YouTube चॅनल पण आहे, तुम्ही पाहू शकता. फ्लाइंग फिश नावाने त्यांचं चॅनल आहे. तर ह्या 2000च्या तुपाबरोबर ही प्युअर लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल फ्री मिळालेलं आहे आम्हाला. ऑफरमध्ये तूप घेतलेलं आहे आम्ही. तर असं घ्यायला गेलं तर मला वाटतं 2000 रुपयाला आहे, पण आता ऑफर होती. 1 किलो तुपाबरोबर 1 किलो शेंगदाण्याचं तेल ऑफरमध्ये फ्री मिळालेलं आहे आम्हाला. या पार्सलमुळेच काल आमचं नवीन घरी जाणं कॅन्सल झालेलं. आज आलेलं आहे पार्सल. चलो ठीक आहे. आता याच्यामधलं मी अर्धा तूप एका भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि अर्धा तूप याच्यामध्येच ठेवणार आहे. कारण काचची भरणी आणि माझ्या हाताचा काही भरोसा नाही. सांडा मांडाच होत असतो माझ्या हातून सारखा. मी सकाळी मनाच्या नावाचा पण स्वयंपाक केलेला, तर मना बाहेर नाश्ता करून आलेला. मला वाटलं दुपारी तर खाईल, तर त्यानं दुपारी पण खाल्लं नाही. त्याच्यामुळे त्याच्या नावाचा स्वयंपाक सगळा तसाच आहे. 7-8 चपात्या आहेत. मग मी आता फक्त शेवगा शेंगाची आमटी आणि थोडासाच भात करणार आहे. शेवगा शिजते तोपर्यंत मी आता सायंकाळची पूजा करून घेते. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं. नासाग्रे वरमुक्तं करतले वेणुकरे कंगणं. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्. एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि मी जेवण करत आहे एकटीच. कारण माझा दादू गेलेला आहे स्विमिंगला. फोंडेजी आमच्या नवीन घरी गेलेले आहेत मीटर रिडिंग घ्यायला. आणि मना बोलतोय की मला भूक नाहीये, मी बाहेरून खाऊन आलो, मॅगी काय काय खाऊन आलेलं आहे. म्हणलं ठीक आहे बाळा, मी खाते. आता मला तसंही लवकर भूक लागते, कारण मी सकाळी जेवलेले असते, संध्याकाळी जेवण करते. आणि मेन म्हणजे दुपारी काही फळ वगैरे पण नाही खाल्लं, त्याच्यामुळे मला लवकर भूक लागलेली आहे. आणि तसंही आम्ही 8 पर्यंत जेवत असतो. चल जेवण करून घेते. तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट भोजन करायला. अडम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा न दोषो न लिप्यते. एका ताईंची कमेंट अशी आहे की तुम्ही ताटाभोवती पाणी का फिरवता.
तर ताटाभोवती पाणी फिरवल्यामुळे अन्नाचं शुद्धीकरण होतं. अन्न हे परब्रह्म असतं ना, एक प्रकारे आपण प्रोक्षण करतो म्हणजे शुद्धीकरण करतो. आणि पाणी फिरवल्यामुळे पण अशुद्ध शक्ती आपल्या अन्नामध्ये प्रवेश करत नाहीत. तर याच्या मागचा हा अर्थ आहे. त्याच्यामुळे मी रोज ताटाभोवती पाणी फिरवत असते, मग जेवायला सुरुवात करत असते एक मंत्र बोलून. आणि मी खात आहे शेवग्याची शेंगाची आमटी, सकाळची कारल्याची भाजी आणि मग अशी खीर बनवलेली आहे, ती सुद्धा घेतलेली आहे. अगोदर खीर ट्राय करते, खूप टेस्टी बनलेली आहे, मस्तच. वा वा वा, बासुंदीच लागते दुसरी, एवढी टेस्टी झालेली आहे खीर. खूप छान. माझं तर स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आणि आत्ता दादू चपात्या गरम करत आहे तूप लावून स्वतःसाठी. आणि डब्बा घेऊन मित्रांबरोबर चाललेला आहे जेवायला त्यांच्या घरी. डब्बा पार्टी है दादू की आज, इसीलिए तो चपाती गरम कर रहा है. आणि आज मनाच्या नवच्या 4 चपात्या शिल्लक आहेत, 4-5. तो आता दादू खाईल. मस्त तूप लावू ना आणखी, जर फुल गॅसवर भाज रे बाळा, आता कडक होते. ठीक आहे. मना म्हणला की मी पप्पा आल्यानंतर जेवणार आहे. म्हणलं ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.